प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणारे ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला परिचयातला सोपा आहे। या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायचं यथार्थ वर्णन करत आहेत। विठाला विठाला अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची। पहिला तर प्रश्न असा आहे, मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाकडून काही उत्सव जीवनामध्ये घडलेच पाहिजेत। महाराज थोडं लक्ष देऊन ऐका। माफी मागून खंडोबरायच्या दरबारात तुम्हाला सांगतो, कोणाचं कीर्तन रंगतही नाही आणि कोणाचं कीर्तन पडत नाही। कीर्तन ही साक्षात पांडुरंगाची सेवा आहे महाराज, बरोबर आहे का नाही? ती ज्यावेळेस वातावरण अनुकूल असेल त्यावेळेस वातावरण सुंदर होतं। कधी कधी जागेचंही महत्व असतं महाराज। कधी कधी लग्नाच्या मंडपामध्ये कीर्तन करावं लागतं। आता तिथं सगळे पहिलेच बेवडे येऊन जायला असतात, तिथं कोणीही कीर्तनकार ठेवा तुम्ही, कीर्तन रंगतच नाही मंगल कार्यालयामध्ये। याचं कारण त्या जागेचे संस्कार कसे असतात, लग्नाचे असतात। ही पवित्र जागा आहे आणि पवित्र तर पहिली होतीच, आता यज्ञ होणार आहे म्हणल्यानंतर अजून पवित्र झाले। विठाला विठाला मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून काही उत्सव घडले पाहिजेत। प्रामुख्याने लक्ष देऊन ऐका बरं। मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून काही उत्सव घडले पाहिजे। त्यामधला पहिला उत्सव घडला पाहिजे देवाचा। पहिला उत्सव घडला पाहिजे देवाचा आणि दुसरा उत्सव घडला पाहिजे साधूचा। मी नेहमी कीर्तनातून सांगतो, हल्ली लोक देवाचेही उत्सव करत नाही, हल्ली लोक साधूचेही उत्सव करत नाही। हल्ली लोकांना लोकांचे उत्सव करायची खूप हौस आलेली आहे महाराज। 90 वर्षाच्या डंगऱ्या म्हाताऱ्यांना सुद्धा असं वाटतं माझा वाढदिवस साजरा झाला पाहिजे। आणि कीर्तनकारांना माझं वर्णन केलं, यानं काय बोंब पाडलेली असते संसारामध्ये, अख्खं घर याला वैतागलेलं असतं आणि कीर्तनकार कीर्तनातून सांगतो याच्यासारखा माणूस नाही। अरे किती खोटं आहे महाराज, खरं सांगू का, अवघड आहे। माणसाने कीर्तनकाराने कीर्तनातून माणसाचं वर्णन करावं एवढा माणूस या जगात नाहीये महाराज कोणी। एक तर कीर्तनामध्ये साधूचं वर्णन झालं पाहिजे, एक नाही तर कीर्तनामध्ये देवाचं वर्णन झालं पाहिजे, 2 नाही तर कीर्तनामध्ये हरिभक्ताचं नाही तर क्रांतिकाराचं वर्णन झालं पाहिजे, 3। पहिला उत्सव देवाचा का करायचा, कारण की जेने हा जीव दिला दान तयाचे करीना जगा जीवन नारायण गायीन गुण तयाचे। ज्या विश्वमालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, ज्या जगाच्या मालकाने या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला जन्माला घातलंय, त्या विश्वमालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय, 1। आपण रामनवमी साजरी करतोय, 2। आपण दत्त जयंती साजरी करतोय, 3। आपण वामन जयंती साजरी करतोय, आपण नरसिंह जयंती साजरी करतोय। का? देवाचा उत्सव करणं हे तुमचं कर्तव्य नसून देवाचा उत्सव करणं हा तुमचा आणि माझा धर्म आहे। विठाला 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 जर नाही देवाचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये घडला, नाही देवाचा उत्सव माझ्या जीवनामध्ये घडला तर चालेल गड्यानो, पण साधूचा उत्सव तर तुमच्याही जीवनामध्ये घडला पाहिजेत आणि साधूचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये घडला पाहिजेत। का? देवाचं हृदय म्हणजे साधू आहे। देवाचं हृदय, अरे एखाद्या मायमाऊलीला तुम्ही जेवायला बोलवलं, ओ आई आमच्या घरी खूप मोठी महापंगत आहे आणि तुम्ही जेवायला या, आणि ती जेवायला येत असताना तिनं तिचं 4 वर्षाचं लेकरू घेऊन आली। कोण घेऊन आली? 4 वर्षाचं लेकरू घेऊन आली। आणि ते लेकरू जेवायला बसल्यानंतर तिने आईच्या सवासनी जेव घालतात बघा आपल्या तिकडे महिला मंडळी, आणि त्या सवासनी जेव घालत असताना महिलांना नाही तर छोट्या मुलींना जेवायला बोलवतात। एक मायमाऊली सवासनी जेवण्यासाठी आली आणि तिच्या लेकराला घेऊन आली, आणि तिच्या लेकरानं महिला जेवायच्या अगोदर ते उष्ट केलं। ती घर मालकीन म्हणली, काका कळत नाही का तुला, तुझ्या लेकराला समजत नाही? सोन्याचं ताट जरी भरलेलं असलं तरी त्या मायमाऊलीला गोड वाटणार नाही। याचं कारण, अरे तिचं हृदय तिचं लेकरू आहे। कोण आहे? त्या मायमाऊलीचं सर्वस्व तिचं लेकरू आहे। आणि तिच्या लेकराला जर तुम्ही घरातून वाढवून दिलं आणि तिला सांगितलं, आई गुलाबजाम घ्या ना, बासुंदी घ्या ना, ती म्हणाल ते गुलाबजाम ते बासुंदी तूच काय, मला तुझ्या घरात पाणी सुद्धा प्यायचं नाही। याच्या उलट सांगतो, त्या मायमाऊलीला नका जेव घालू आणि तिच्या लेकराला मांडीवर घ्या। तिच्या लेकराला काय करा, मांडीवर घ्या आणि तुमच्या हाताने फक्त 2 घास त्या लेकराच्या हातात तोंडात घाला। मी तुम्हाला सांगतो
त्या आईला जेवायची गरज नाही, तिच्या पोराचं पोट भरलं की त्या आईचं पोट बरोबर भरतं. बरोबर आहे का नाही? तसं साधूचा उत्सव केल्यानंतर, भक्ताचा उत्सव केल्यानंतर, संतांचा उत्सव केल्यानंतर देवाचा गदगद होतो. कबीर महाराज वर्णन करतात, किती गोडे पहा. संतांचा दास आहे. संताचा कोण आहे? मी संतांचा दास आहे, संतांचा सेवक आहे. आणि संत माझे कोण आहे? मुकुटमणी. याच्याही पुढचं प्रमाण किती गोडे पहा. देव सारावे परते, संत पूजावे आरते. जर एखाद्या महात्म्य देवाची सेवा तुम्ही करत असाल, आरती करत असाल, आणि एखादा संत, एखादा भक्त जर तुमच्या दारात आला, तर देवाची पूजा बाजूला ठेवा, त्या संताची सेवा करा. ही सुद्धा देवाला काय आहे? तुका म्हणे त्यांची केली पावे सेवा. साधूची सेवा केली की देवाची सेवा करायची गरज नाही. तुम्ही पुण्यवान उत्तम. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. म्हणून तुम्ही आम्ही पुण्यवान मंडळी आहोत. अभंग अगदी गोड आहे, एकदम सोपा आहे. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायचं यथार्थ वर्णन करत आहेत. पहिला प्रश्न असा निर्माण होतोय, लक्ष देऊन कीर्तन ऐका. ज्या व्यक्तीचं वर्णन करायचं तो व्यक्ती अधिकारी असावा लागतो, 1. जो व्यक्ती वर्णन करणार आहे तोही अधिकारी असावा लागतो, 2. आणि वर्ण विषय सुद्धा अधिकारी असावा लागतो, 3. बऱ्याचशा वेळेस समाजाचा जर विचार करू गेलो तर हे 3 कोणी एका ठिकाणी सापडत नाही गुरुजी. कधी कधी ज्या व्यक्तीचं वर्णन करायचं तो योग्य असतो, पण वर्णन करणारा वेडा असतो. कधी कधी वर्णन करणारा योग्य असतो, पण ज्या व्यक्तीचं वर्णन करायचं तो अयोग्य असतो. कधी कधी वर्णन करणाराही योग्य असतो, ज्याचं वर्णन करायचं तोही योग्य असतो, पण वर्ण विषय अयोग्य असतो. पण ज्ञानोबरायच्या बाबतीत जर तसं पाहायला गेलं तर हे वेगळे. समाजाचा जर विचार करू गेलो तर कधी कधी इच्छा नसली तरी वर्णन करावं लागतं. सप्ताह सुरू झाला, कोणी जर 10-5 हजार रुपये दिले सप्ताहाचा देणगीदार, तर आम्ही चहा घेताना फेटा बांधताना ते लोक सांगतात, ओ ओ ओ महाराज, हा जो माणूस आहे ना तो आमच्या वडनेरचा कर्ण आहे. काय म्हणतात? 11,000 लोक कर्ण करून टाकतात. कर्णासारखा दातृत्ववान या जगाच्या पाठीवर कोणी नव्हतं महाराज. कर्ण किती दातृत्ववान होता. 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात येऊ आपण. दुर्योधनाने आपल्या पत्नीला आणण्यासाठी कर्णाला पाठवलं. सोन्याचा रथ सज्ज केला. ए दुर्योधना, ए मित्र कर्णा, जा माझ्या पत्नीला घेऊन ये. सोन्याचा रथ तयार केला. कर्ण दुर्योधनाच्या पत्नीला आणण्यासाठी गेला. दुर्योधनाच्या पत्नीला रथात बसवला आणि घेऊन येत असताना रस्ता जंगलाचा होता, घनदाट जंगल होतं. काही गोर गरीब लोक कर्णाकडे गेले. ए कर्णा जी, तुझं नाव आम्ही ऐकून आहे की तुझ्या दारात आलेला मनुष्य कधी विनमुख जात नाही, कधी खाली हाताने जात नाही. हे बघ, आता 4-5-10-15 दिवस झाले, खूप गारपीट झाली रे. अख्खं नुकसान झालं, काहीच नाहीये, खायला सुद्धा काही नाहीये. आम्हाला काहीतरी दान दे. कर्ण उदार होता. अंगावर जेवढे काही दागिने होते, अक्षरशः सोन्याचा मुकुट जो डोक्यात होता तो मुकुट देऊन टाकला. रत्नजडित गळ्यामध्ये जे अलंकार होते, जे हार होते, अंगठ्या होत्या, सर्व देऊन टाकले आणि कर्ण निघून चालला. बऱ्याचशा वेळेस पुढे गेल्यानंतर परत काही जंगली लोकांनी अडवलं, कर्णा खायला काही नाही रे, काहीतरी दे. आता स्वतः जवळ जेवढं होतं तेवढं देऊन टाकलं होतं. आणि कर्णाने विचार केला, हे जर विनमुख गेले तर माझं सर्वस्व घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. कर्णाने क्षणाचाही विचार न करता पाठीमागं दुर्योधनाची पत्नी बसलेली होती, हात जोडले आणि दुर्योधनाच्या पत्नीच्या अंगावर जेवढे काही दागिने होते तेवढे सगळे काढून घेतले. आता महिला मंडळीला दागिने काढून घेतल्यानंतर किती राग येत असेल महाराज. महिला मंडळीला सोनं किती आवडतं हे आपल्याला कळणारच नाही समाधान दादा. ज्या दिवशी तुम्ही बाई असाल त्या दिवशीच कळल, तोपर्यंत कळणारच नाही महाराज. माणसाला सोनं, माणसापेक्षा आपल्या तिकडे एखादी गाय म्हैस पळायला लागली की आपण तिच्या गळ्यामध्ये लोड न देतो. काय म्हणतो त्याला? लोडनच म्हणतात. लोड न देतात एखाद्या मायमाऊलीला उभं करा आणि तिला म्हणा, आई ए माय, अगे 60 किलो सोन्याचं लोड नाही, घालती का गळ्यात? मान मोडल पण जात नाही म्हणणार नाही. एवढं सोनं आवडतं महाराज. आता पृथ्वीपेक्षा मौल्यवान वस्तू दुर्योधनाची पत्नी होती ती, आणि अंगावरचं सोनं काढून घेतल्यानंतर तळपायाच्या मस्तकात गेली, लाल बुंद झाली. जसं हस्तिनापूरमध्ये रथ गेला, रथातून खाली उतरली, थय 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 करत दुर्योधनाकडे गेली. कळत नाही का तुम्हाला? अक्कल नाही? सहज बायका अक्कल काढतो तू माणसाच्या. कोणत्या मित्राला पाठवलं होतं तुम्ही? माझ्या वडिलांनी लग्नामध्ये जे पृथ्वीपेक्षा महान दागिने केले होते, एक एक रत्न पृथ्वी तुल्य एवढं मोठं त्या रत्नाची किंमत होती, आणि त्याने ते सर्व काढलं जंगली लोकांना देऊन टाकलं.
दुर्योधनाने हात जोडले म्हणे बरं झालं बाई तू तर घरी आली. काय म्हणलं दुर्योधन, अगं बरं झालं कमीत कमी तू तर घरी आली. अगं वेडे बरं झालं तुला कोणी मागितलं नाही. काय म्हणलं दुर्योधन, बरं झालं तुला कोणी मागितलं नाही तर ह्या बाबाने तुलाही देऊन टाकलं असतं. खरं सांगा 11,000 असं कर्णाला कोणी दातृत्वान करायचं. बऱ्याचशा वेळेस काय होतं माहितीये का, वर्णन करणारा जरी योग्य असला पण ज्याचं वर्णन करायचं तो अयोग्य असतो. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, सासूने जवळचं केलेलं वर्णन 100% खोटं, मित्राने मित्राचं केलेलं वर्णन 100% खोटं. तुम्ही नसताना तुमच्या माघारी तुमच्या 1 नंबर शत्रूने केलेलं वर्णन ते खरं वर्णन आहे महाराज. जगद्गुरु तुकोबारायला तुम्ही आणि मी मानतो यात नवल नाहीये. जगद्गुरु तुकोबारायला तुम्ही आणि मी दैवत मानतो यात नवल नाहीये. सर्व संत जगद्गुरु तुकोबारायचं वर्णन करत होते यातही नवल नाहीये. सर्व समाज माझ्या जगद्गुरु तुकोबारायच्या समोर नतमस्तक होतो यातही नवल नाहीये. ज्यांनी गाथा जाळण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता त्या काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायचा ज्यांनी वैर केला, सर्वात जास्त त्रास ज्या रामेश्वर भट्टाने दिला, ते रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारायचं वर्णन करत असताना किती गोड करतात. राम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जडी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशा लाह्या, मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. 2 जण एका गावात राहत होते. लक्ष देऊन ऐका. लहानपणापासून हाडाचं वैर होतं दोघांचं. हा त्याचं तोंड पाहत नव्हता आणि हा त्याचं तोंड पाहत नव्हता. एकूण एकाच्या लग्नाला नाही, द्वादशीच्या पंक्तीला नाही, कोणी कोणाच्या लग्नाला नाही, कधी कोणाच्या वास्तुशांतीला नाही. एवढे कट्टर वैरी. नाव जरी घेतलं एकूण एकायचं तरी 2 जण थांबत नव्हते. आणि नेमकं जो शत्रू होता त्याच्या पोरीला पाहण्यासाठी काही पाहुणे आले आणि त्याचा जो कट्टर वैरी होता तो रस्त्याने चालू होता आणि त्याला विचारलं का ते शामराव गोमरावजी यांचं घर माहितीये का तुम्हाला. आता हा कट्टर वैरी होता. कोण होता, त्याचं नाव घेतल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जात होती. त्या शामराव गोमरावचं घर माहितीये का. हा मला काय काम आहे. काय नाही, आमचा मुलगा इंजिनियर झालेला आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर झालेला आहे आणि आम्हाला त्यांच्या मुलीचा बायोडाटा मिळालाय आणि आम्ही त्यांची मुलगी पाहायला चाललोय. लक्ष देऊन ऐका बरं उदाहरण. आम्ही त्यांची मुलगी पाहायला चाललोय. त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. तो सांगत होता शामराव सारखा माणूस, त्याच्यासारखा बावळट माणूस अख्ख्या जिल्ह्यात नाहीये. हार्डवेअर आहे त्याचं ना माझं. त्याचं नाव घेतलं तरी आंघोळ कर तुम्ही, एवढा विटाळ आहे त्याचा मला. त्याच्यासारखा वाईट माणूस आमच्या गावात नाहीये. पण खरं सांगू का, त्याची जी मुलगी आहे ना, त्या मुलगीसारखी सुंदर मुलगी आमच्या पंचक्रोशीत नाहीये. काय म्हणला तो, त्या मुलीसारखी सुंदर मुलगी आमच्या पंचक्रोशीत नाहीये. अरे घरच्यांनी मुलीचं वर्णन करणं वेगळं, नातेवाईकांनी मुलीचं वर्णन करणं वेगळं, त्यांच्या आपतेष्ट मंडळींनी मुलीचं वर्णन करणं वेगळं. जो हाडवैरी आहे ती मुलगी नसताना सुद्धा पाहुण्यांजवळ तिचं यथार्थ वर्णन करणं हे खरं वर्णन आहे. विठाला विठाला कुंडली गोवर्धा या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय माझ्या ज्ञानोबरायचं यथार्थ वर्णन करत आहेत. थोरा मोठ्यांच्या मुखातून या अभंगाची भूमिका पाहत असताना मी असं ऐकलंय की एक धरणेकरी ज्ञानोबरायच्या दरबारात जाऊन बसलेला आहे. थोडं लक्ष देऊन ऐका. एक धरणेकरी ज्ञानोबरायच्या दरबारात जाऊन बसला. ज्ञानोबराया, माझ्यावर जीवनामध्ये कृपा करा, मला ज्ञानी व्हायचंय, मोठं व्हायचंय, या महाराष्ट्रातील सर्वात मोठं विद्वान व्हायचं, 1 नंबरचा कीर्तनकार व्हायचंय. ज्ञानोबरायने स्वप्नामध्ये दृष्टांत द्याला, हे बघ आता सध्या माझं कोर्ट बंद आहे, तुला जर ह्या इच्छा प्राप्त करून घ्यायच्या असेल तर इथून 16 किलोमीटर 15 किलोमीटर देहू गाव आहे, तिथं तुकोबराय आहे, त्या तुकोबरायकडे जाऊन तुझी इच्छा पूर्ण कर. ज्ञानोबरायने जगद्गुरु तुकोबरायला पहिला मान दिलाय. लक्ष देऊन ऐका बरं.
धरणेकरी आला कोणाकडे होता? ज्ञानोबरायची कृपा संपादन करण्यासाठी. पण जगद्गुरु तुकोबरायला पहिला मान जर कोणी संप्रदायामध्ये दिला असेल तर माझ्या ज्ञानोबरायने दिलेला आहे. तो देहूला गेला, घरी गेल्यानंतर विचारलं, का हो तुकाराम महाराजांचं घर कोणतं आहे? लोक आता ते समोरचा जो राजवाडा आहे ना तो तुकोबरायचं घर आहे. गेले ते आईसाहेब भाकरी करत होत्या. आईसाहेब मालक कुठे आहे? कोण आहे तुम्ही? मला ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवलंय ना आमच्या मालकाचं दर्शन घ्यायचंय. तुमच्या मालकाचं दर्शन घ्यायचं. बर बर. भंडाऱ्या डोंगरावर गेलाय बाबा, भजन करत असेल. भंडाऱ्या डोंगरावर गेले, तुकोबरायचं चालू होतं. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. जगद्गुरु तुकोबरायचं भजन चालू होतं. यानं पाहिल्यानंतर लांबूनच जगद्गुरु तुकोबरायच्या चरणावर मस्तक ठेवलं. श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तुकोबराय म्हणले या बसा. बसल्यानंतर पहिलं तुकोबरायने प्रश्न केलाय, कुठून आलात आपण? काय येण्याचं कारण? तुकोबराय समोर हात जोडले. बाबा मी ज्ञानोबरायच्या दारात दरबारामध्ये धरणं धरून बसलो होतो. ज्ञानोबराया माझ्या जीवनामध्ये ज्ञान संपादन झालं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये माझी कीर्ती वाढली पाहिजे, माझं नाव वाढलं पाहिजे. ज्ञानोबरायने स्वप्नामध्ये दृष्टांत दिला, जा तुकोबरायकडे जा, तुकोबराय तुमच्या अंतकरणातली इच्छा पूर्ण करतील. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. अरे ज्ञानोबराय सारख्या एका महात्म्याने तुला माझ्याकडे पाठवलं. काय तुकोबरायचं अंतकरण असलो महाराज. संप्रदायासारखी विचाराची बैठक जगात कोणत्याच धर्माची नाहीये महाराज. वारकरी संप्रदायाची जेवढी विचाराची बैठक आहे, तुम्ही आळंदीला आता ज्ञानोबरायच्या सोहळ्यावर आले असेल महाराज. तुम्ही एवढूशा लेकराकडे जरी पाहिलं तर आपण त्याला म्हणतो, माऊली या इकडं. ही जी आपुलकी आहे, हा जो आदर आहे, तो जगात तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही महाराज. पंढरीशी कोणा पाया पडे जन एकमेका. अरे पंढरपूर मध्ये ट्रकवाल्या माणसाला सुद्धा आपण म्हणतो, ओ माऊली गाडी सावकाश चालवा. हॉटेलवाल्याला म्हणतो, ओ माऊली चहा द्या. ती एक संप्रदायाची परंपराच काहीतरी आगळी आणि वेगळी. तुकोबराय सांगतात, वेड्या ज्या ज्ञानोबरायने तुला माझ्याकडे पाठवलं त्या ज्ञानोबरायचा काय अधिकार तुला सांगायचा? आणि त्यांच्या समोर त्यांनी तुला माझ्याकडे पाठवलंय, माझा काय अधिकार आहे महाराज? किती लीनता जगद्गुरु तुकोबराय घेतात. त्या साधकाच्या समोर, त्या धरणेकऱ्यासमोर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ज्या ज्ञानोबरायने तुला मला पाठव, ज्या ज्ञानोबरायने तुला माझ्याकडे पाठवलंय त्या ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना तुकोबराय सांगतात, ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे मज पाम राहे काय थोर पण पायीची वाहन पायी बरी. मी नेहमी सांगत असतो महाराज, ज्या झाडाला फळं जास्त आहे ते झाड नेहमी वाकलेलं असतं गड्यांनो. ज्या झाडाला फळं जास्त आहे ते झाड नेहमी वाकलेलं असतं. ज्याच्याकडे जो सर्व गुण संपन्न आहे तो महाराज कधी लीनच असतो. जो सर्व गुण संपन्न आहे तो नेहमी लीन असतो. अरे जे जगद्गुरु तुकोबराय रात्रंदिवस देवाचं चिंतन करत होते, गोविंदा सनी गोविंद शेनी गोविंद त्या मनी बैसला असे माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे ते जगद्गुरु तुकोबराय ज्यावेळेस माझ्या पांडुरंग परमात्म्या समोर जातात त्यावेळेस तुकोबरायचे उद्गार पहा. मी तवा अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माये बापा. अरे जे जगद्गुरु तुकोबराय या देशाला नव्हे या विश्वाला पंचमवेद असा गाथा देऊ शकतात ते तुकोबराय किती पडून घेतात. मी तवा अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी वाची कृपानिधी माये बापा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अहो ए धरणेकऱ्या, ज्या ज्ञानोबरायने तुला माझ्याकडे पाठवले ना रे, त्या ज्ञानोबरायचं काय वर्णन करायचं? ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुलने काय पुढे तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानोबरायचं यथार्थ वर्णन म्हणजे जगद्गुरु तुकोबराय करतात. अरे वेड्या, तुला जीवनामध्ये मोठं व्हायचंय, तुला जीवनामध्ये संपत्ती कमवायची, तुला जीवनामध्ये ज्ञानी व्हायचंय, तुला जीवनामध्ये सर्वात प्रसिद्ध व्हायचंय, तू ज्यांच्या दारातून माझ्या दारात आलाय त्या ज्ञानोबरायच्या दारात काय आहे याचं वर्णन तुकोबराय. जयाची हे द्वारी
सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ज्या महात्म्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे आणि ज्यांच्या अंगामध्ये रेडा बोलवण्याचं सामर्थ्य आहे, त्या महात्म्याला सोडून तू माझ्याकडे आला. इथे एक प्रश्न निर्माण होतो महाराज, आम्ही तर आता 4 दिवस झाले आळंदीतून जाऊन आलो, बरोबर आहे का नाही? काही चेहरे दाखवायला का होईना आले, सेल्फ्या का काढायला होईना आले, म्हणजे आम्ही आलो होतो, बरोबर आहे का नाही? आम्ही आताच 3 दिवस झाले हो समाधीचा सोहळा करून आलोय. मग आम्ही तर 4-5 वेळेस नाही, वर्षातून कितीकच वेळेस आळंदीला जातो. आणि ज्ञानोबरायच्या दारातला जो सोन्याचा पिंपळ आहे तो आम्हाला सोन्याचा का दिसत नाही? पहिला प्रश्न आहे, सोन्याचा असता तर ठेवला असता का? बरोबर आहे का नाही? मग आम्ही तर एवढ्या वेळेस गेलो, आम्हाला दिसला का नाही? तुम्हाला दिसला नाही म्हणजे सोन्याचा पिंपळ खोटा आहे असं नाहीये, तुमची नजर खराब आहे, तुम्हाला दिसला नाही महाराज, बरोबर आहे का नाही? तुम्ही जर त्या भावनेनं जर त्या वाचार्थ दृष्टीने जर पासाल तर तुम्हाला तो दिसणारच नाही महाराज. सोन्याचा या शब्दाचा दुसरा अर्थ सुखाचा सुद्धा आहे. काय? सुखाचा आहे. आता जे लोक आळंदीला गेले आणि जे लोक आळंदीत राहिले त्यांना काय सुख प्राप्त होतं हे आळंदीत गेल्यानंतर. रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय, हे सामर्थ्य माझ्या ज्ञानोबरायचंय. काही लोक म्हणतील रेड्या नावाचे आडनावाचे लोक असतील, अजिबात नाही. मैसे पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया. या जगामध्ये तुम्ही कोणत्याही सर्कशी पाहायला जा, त्या सर्कशीमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे प्राणी सापडतील, पण रेडा एक असा प्राणी तो सर्कशी चालत कारण किती जरी मोठा शिक्षक असला तरी रेड्यावर तो रेडा जर रस्त्याने चालला ना महाराज, जर समजा तो नाशिक रोडून समजा सिन्नरकडे चालला, रेडा सांगतो मी तुम्हाला, लक्ष देऊन ऐका बरं. रेडा जर नाशिक रोडून पुण्याला चालला तर तो एक तर राईट साईडला चालत नाही, लेफ्ट साईडला चालत नाही, असं मधून चालतो. त्याला असं वाटतं नितीन गडकरी साहेबांनी सगळं कॉन्ट्रॅक्ट का माझ्या बापालाच द्यायले काय का. गाड्यावाले हॉर्न दाबू दाबू जाम होतात. ज्यावेळेस एखादा ट्रकवाला खाली उतरतो, लोखंडाची टॅमी घेतो, 2-4 त्याच्या डोक्यात घालतो, तेव्हा त्याला कळतंय नाशिकला काय चाललंय. एवढा निर्बुद्ध प्राणी, आणि त्या निर्बुद्ध प्राण्याच्या मुखातून माझ्या ज्ञानोबरायाने रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरेला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबरायाने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला न बोलवला हा तुमचा प्रश्न आहे, पण आमच्या सारख्या हजारो रेड्याला ज्ञानोबरायाने बोलायला लावलं. हा ज्ञानोबरायाच्या जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे. विठाला विठ्ठल त्यांच्या दारात सोन्याचा पिंपळे, अंगामध्ये सामर्थ्य रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याचं आहे. असे ज्ञानोबराय काय करू शकत नाही. अभंगाच्या 2य चरणामध्ये तुकोबराय सांगतात, करील ते काय नो हे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगी. काय नव्हते ते करू शकत माझे ज्ञानोबराय. देवाच्या बाबतीत, ज्ञानोबरायच्या बाबतीत जर पाहायला गेलो तर देवाचे 3 पुरुषार्थ आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ह्या 3 शक्ती आहे जगाच्या मालकाच्या. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. जसं जगाच्या मालकाने चमत्कार केले त्याच्यापेक्षा यत्किंचित माझ्या ज्ञानोबरायने चमत्कार शिल्लक केलेले महाराज. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखा नेली. अहिल्याचा उद्धार केलाय. सर्वांच्या रामायण पाठ आहे, पण अहिल्या पहिली कोण होती हो? स्त्री होती. पतीच्या शापामुळे ती काय झाली होती? शिळा म्हणजे दगड झाली होती. आणि प्रभू रामचंद्र वनात जात असताना प्रभू रामचंद्राचा रजकन लागल्यानंतर, चरणाचा रजकन लागल्यानंतर ती काय झाली? परस्त्री झाली. पण पहिली कोण होती? पहिली कोण होती? स्त्रीच होती. नवऱ्याच्या श्रापानं काय झाली? शिळा झाली. आणि प्रभू रामचंद्राच्या चरणस्पर्शांती परत काय झाली? स्त्री झाली. स्त्रीचं स्त्री करणं सोपं आहे, स्त्रीचं स्त्री करणं सोपं आहे. ज्ञानोबरायचा चमत्कार पहा. अहो मी पहिल्यांदा कीर्तन केलं अध्यक्ष, मला कळतच नव्हतं कुठं काय म्हणायचं. खरं सांगतो ना, काही बी म्हणायचं, ज्ञानोबरायचं चरित्र सांगायचं, काही गाणे म्हणायचे, असं नाही महाराज. परमार्थाची सुरुवात चुकतच होत असते महाराज. खरं सांगतो तुम्हाला. कोणतं लेकरू काही आईच्या पोटात थोडं पक्वाचं शिकत असते, गायन करायचं शिकत असतं. लेकरू थोडं खात्या पित्या घरचं आहे. मी मागच्याही गवळण्याच्या कीर्तनात सांगलं, हे लेकरू सोबत सुद्धा शोभत नाही महाराज. खरं सांगतो, लोक ह्याच लेकराचं दर्शन घेतात, पण चला आनंद आहे महाराज. काही का असे ना,
सगळं काही असून धोतर घालून शर्ट घालून टाळ घेऊन असतात, हे संप्रदायासाठी चांगलं आहे महाराज. विठाला 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 भगवंताची शक्ती मी तुम्हाला सांगितलं. स्त्रीचा तो केला पुरुष उभा, ज्ञानोबरायची. अरे स्त्रीचं स्त्री करणं देवाला शक्य झालं, पण जी ही निमिष मात्रे देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. म्हणजे देवापेक्षा ज्ञानोबरायची शक्ती थोडी शिल्लकच आहे. दुसरं उदाहरण घ्या, एक वेळचा प्रसंग आहे. यशोदा राणीने भगवान कन्हैयाला सांगितलं, कृष्णा हे कृष्णा, काय गाई, हे गडवा घेणं, गाईचं दूध काढा. हा बाबा गाईचं दूध काढायला, गडवा म्हणजे तांब्या म्हणतात त्याला, काही काही ठिकाणी गडवा म्हणतात त्याला आमच्याकडे. तो गडवा घेऊन गेला आणि दूध काढायला जाणार तर समोरून राधेला पाहिलं. काय पाहिलं? राधेला पाहिलं. आणि राधेला पाहिल्यानंतर ते राधेचं स्वरूप पाहिल्यानंतर, मी नाही वर्णन करत, नाथबाबाचं प्रमाणे, वारियाने कुंडल हले, डोळे मोडीत मोडीत राधा चाले, राधेला पाहून भुरले हरी, बैल दुबे. हा बाबा राधेला पाहून गाईच्या खाली बसायचं होतं, बैलाच्याच खाली बसला ना. यशोदा म्हणे, बाई नक्की माझ्या पोराच्या गोळ्या संपल्या, पण देव होता तो, काय नाही करता येत महाराज त्याला. देव आहे ना तो, त्याला काय कर, बघता काय माझ्याकडे, बैलाचं दूध काढलं त्यानं. देव आहे तो, त्याला काही शक्य आहे. राईचा डोंगर पर्वत राई, तो काही करू शकतो. मी एक खरं सांगू का तुम्हाला, देवाच्या चमत्कारावर अविश्वास कधी दर्शवायचा नाही महाराज. देव काही करू शकतो. एखाद्याला ठरवलं ना महाराज, तर रात्यातून तो स्टार करतो, देव येतो. आणि एखाद्याला ठरवलं तर स्टारचं झिरो कधी करेल काही सांगता येत. देवाच्या मनात आलं की राईचा डोंगर पर्वत राई, तो कधी कोणाला मोठं करू शकतो आणि कधी कोणाला लहान करू शकतो. देवाचा चमत्कार. दुसरा चमत्कार पहा. अरे देवचित्तेची निर्मित ही सगळी काय आहे, सृष्टी आहे. जगद्गुरु तुकोबरायचं जर चरित्र पाहिलं, वेलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले, जिवंत नंदीचं नाही, भगवान शंकराच्या दारामध्ये जो बसलेला नंदी असतो त्याचं काढलं. म्हणजे देवापेक्षा भगवंतापेक्षा साधू संतांचे चमत्कार आहे थोडे श्रेष्ठच आहे. आणि रेड्यामुखी वेद बोलवला, हा सुद्धा ज्ञानोबरायचा चमत्कार देवापेक्षा श्रेष्ठच आहे. म्हणून ज्ञानोबराय जर एवढे श्रेष्ठ आहे, ज्ञानोबराय जर एवढे सामर्थ्यवान आहे, फक्त आपलं नशीब खरंय. परिपाहे बीज शुद्धांगी. मी माफी मागून एक वाक्य बोलतो गड्यानो तुम्हाला. महाराष्ट्रात जेवढे काही मंडळी आहोत आपण, संप्रदायात जेवढे संप्रदायाचे काम करणारे लोक आहोत आपण, तर महाराष्ट्रातल्या लोकांना तरी ज्ञानोबराय दिक तुकोबराय दिक साधू सोडून दुसऱ्याला साधू म्हणलं नाही पाहिजेत महाराज. खरं सांगतो तुम्हाला. नाशिक मध्ये राहता तुम्ही, निवृत्तीनाथ दादा सोडून दुसऱ्याला साधू नाही म्हणलं पाहिजेत महाराज. आपण कोणालाही साधू म्हणतो, कोणाच्याही नांदी लागतो. त्यांना लपडे गेले की लोक म्हणतात, अरे महाराजही बिघडले. महाराज लोक बिघडलेलेच नाही, तुमचं पाप आहे, तुम्ही बिघडलेल्या महाराज लोकांच्या नांदी लागले महाराज. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, मी कीर्तन करतोय म्हणून मला साधू नका म्हणू महाराज. आम्ही गायन करतोय म्हणून आमच्यावर श्रद्धा नका ठेवू. आम्ही पखवाज वाजवतो म्हणून श्रद्धा नका ठेवू. तुम्हाला श्रद्धा जर ठेवायची असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायवर ठेवा. जीवनात तुमची श्रद्धा कधीच ढळणार नाही. कारण की हा संप्रदाय आमच्यासारख्या कीर्तनकारावर चालतच नाही. हा संप्रदाय गायक वादकावर चालतच नाही. हा संप्रदाय ज्ञानोबरायच्या विचारानं चालतोय महाराज. 727वा समाधी सोहळा झाला तरी अजून त्याच थाटामाटात माझ्या ज्ञानोबरायचा समाधी सोहळा होतो. याचं कारण ही काही माणसाची परंपरा नाही महाराज. वारकरी संप्रदाय म्हणजे ही ज्ञानाची परंपरा आहे. कोणती परंपरा आहे? ज्ञानाची परंपरा आहे. आमच्यासारख्या हजारो कीर्तनकार येतील, गायक येतील, वादक येतील, हजारो मरतील, पण संप्रदाय कधीच कमी पडणार नाही. का? ज्या संप्रदायाचा पाया ज्ञानोबराय आहे आणि ज्या संप्रदायाची कळस कोण आहे? ज्ञानदेव रचिला पाया, तुका झाला असे कळस. आणि असे जर ज्ञानोबराय सामर्थ्यवान असतील तर आपण काहीच करायचं नाही. फक्त त्या ज्ञानोबरायकडे जायचं. करील ते काय नो हे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी. काय त्या ज्ञानोबरायचं सामर्थ्य? महाराज सांगतात, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मादी वैष्णवांची. देशामध्ये तुम्ही तिरुपतीला जर गेले तर एका टायमाला 25,000 लोक जेवतील एवढं अन्नक्षेत्र मोठं आहे. शिर्डीला जर गेले तर 5,000 लोक एका टायमाला अन्नदान करते, अन्न जेवायला बसतील एवढी मोठी व्यवस्था आहे. अनेक ठिकाणी कुठं भाजीचा प्रसाद आहे, काही ठिकाणी लाडूचा आहे, काही ठिकाणी भाताचा आहे, काही ठिकाणी लापशीचा आहे, काही ठिकाणी गुलाबजामुचा आहे. पण या जगाच्या पाठीवर माझ्या ज्ञानोबरायांनी जे अन्नक्षेत्र टाकलं ते आजकालच्या साधूला द्या सोडून,
देवाला सुद्धा जमलं नाही. जयाने घातली मुक्तीची गवांदी. गवांदी या शब्दाचा अर्थ आहे अन्नक्षेत्र, आणि घातलं कशाचं? मुक्तीचं. जे जया पाहिजे ते आहे रे. खरं सांगू का महाराज, गायन शिकणाऱ्या माणसानं सुद्धा दुसऱ्या देवतेची आराधना करायची गरज नाही. गायन शिकणाऱ्या माणसाने सुद्धा दुसऱ्या देवतेकडे जाण्याची गरज नाही. कारण या महाराष्ट्रातले नवी या विश्वातले पहिले संगीत विशारद जर कोण असेल तर माझे ज्ञानोबराय आहे. जनी म्हणे ज्ञानदेवा गुरुजी कीर्तनात पहिली चाल गायक माणसाला भेटती का? कोणालाही भेटते हो. आणि नामदेव रायच्या कीर्तनामध्ये मानाची चाल पहिली कोणाला होती? ज्ञानेश्वर महाराजाला होती. म्हणून ज्ञानोबराय जर पहिले संगीत अलंकार आहे तर आपल्याला दुसऱ्या देवतेकडे जाण्याची काय गरज आहे? आणि खरं सांगू का, बाकीच्या संताकडे जात असताना तो थोडा आपण भेटतो, पण ज्ञानोबराय ही तुमची माय आहे महाराज. काय? ज्ञानोबराय सर्वात छोटे होते, पण सर्वांना ज्ञानोबरायने माय म्हणलं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. बाई आणि माय हे दोन विशेषण ज्ञानोबरायला काय आहे? ज्ञानोबरायचं खरोखरच अंतकरण आईसारखं आहे. म्हणून जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची, करील ते काय नो हे महाराज, परिपाहे बीज शुद्ध अंगे विठोबा. करील ते काय नो हे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी. तुका म्हणे ते सुखा काय उने, राहे समाधाने चित्ताचिया. करील ते काय नो हे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी. म्हणून बसणारे तुम्ही सर्व मायबाप, माझी विनंती गड्यानो तुम्हाला, मानवी देहाला जन्माला आल्यानंतर एक तर माणसाचं जीवन भगवंताच्या स्वाधीन झालं पाहिजे, नाही तर साधूच्या स्वाधीन झालं पाहिजे. काय कमी केलंय महाराज ज्ञानोबराय साधू संतांनी? अरे आपल्यासारखे भाग्यवान या जगामध्ये दुसरे कोणीच नाहीये महाराज. तुम्ही भाग्यवान म्हणण्याचं कारण ज्ञानोबराय तुकोबरायच्या नंतर आपण जन्माला आलो, आपण भाग्यवान आहोत. ज्ञानोबराय तुकोबरायच्या अगोदर जर जन्माला आलो असतो तर हे कीर्तनच आपल्याला कळलं नसतं महाराज. काय ज्ञानोबरायच्या ओव्यान, काय जगद्गुरु तुकोबरायचा गाथा अजिबात नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, वारकरी संप्रदाय हा 24 कॅरेट पेक्षा सुद्धा श्रेष्ठ संप्रदाय आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला, संप्रदायामध्ये गर्दी कमी आहे म्हणजे असं नका समजू की संप्रदायाची किंमत कमी. परवा दिवशी एक मनुष्य मला म्हणे, महाराज जर ज्ञानोबराय तुकोबरायचे विचार एवढे महान आहे तर मग तुमचा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर का गेला नाही? याचं पहिलं कारण आहे, वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर का गेला नाही याचं सर्वात पहिलं कारण आहे आपला लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे महाराज. जर महाराष्ट्रातल्या सर्वच कीर्तनकाराला जर खरोखर त्यांची हिंदी आली असती ना महाराज, तर आस्था चॅनलवर सगळे आपलेच महाराज लोक राहिले असते, दुसरा माणूस नसता राहिला महाराज. आणि मी तर नेहमी फेसबुक लाईव्ह कार्यक्रम चालू आहे, मी आवर्जून शब्द वापरतो, या जगामध्ये सर्वात सुंदर जर वक्ते कुठं असतील तर ते फक्त आणि फक्त आळंदीतून जन्माला येतात महाराज. खरं सांगतो तुम्हाला. सुरेश वाडकरांचं गायन होतं महाराज घाटावर. आता पहिलं काही कळत नव्हतं आणि ते ओमकार स्वरूपा गायचं होतं काय माहित, पण पहिल्यापासून त्यांची आवड. गायला बसल्यानंतर त्यांनी सांगितलं, आम्हाला थोडा जरी माईक खराब लागला तरी आमचं भजन पडतं म्हणे, सोर लागत नाही. थोडी जरी एशी जास्त झाली एखाद्या हॉलला, थोडी एशी कमी झाली तरी सोर लागत नाहीये. थोडा जरी विक्षेप झाला तरी आमचं भजन रंगत नाहीये. अरे चालू पावसामध्ये, ट्रकच्या आवाजामध्ये, रोडवरच्या धुळीमध्ये सुद्धा वारकऱ्याची एक सुद्धा चाल बेसूर होत नाही. संप्रदायासारखे गायक जगात कुठं असतील? तबल्याचा आवाज नसला तर जागतिक लेवलचे लोक तबला वाजवत नाही. पखवाजाचा आवाज नसला तर काही काही इंटरनॅशनल पखवाजे पखवाज वाजवत नाही. अरे पखवाजाला शाही नसताना सुद्धा त्याच ताकदीनं पखवाज वाजवतात. ही संप्रदायाची फक्त काय, जिथं पिकतं तिथं विकत नाही, हा महत्वाचा विषय. जर संप्रदाय, आता आमचं तर झालं महाराज, पण इथून पुढे येणारी जी संप्रदायात पिढी राहील ना, माझी तर विनंती गड्यांनो, हे जेवढे काही मुलं आहे, आमचं नशीब खराब आहे, आम्हाला त्यावेळेस शाळा शिकायला जमली नाही. माझी जर इंग्लिश तयार असती, थोडीफार हिंदी तयार असती, मी कशाला तुमच्या परिसरात फिरलो असतो, कशाला या लोकांच्या नादी लागलो असतो. आउट ऑफ कंट्री सगळे कार्यक्रम अमेरिकेतच तुला घेऊन गेलो असतो दिनेश. आम्ही तुमच्या बरोबर असतो. बरोबर आहे का नाही? संप्रदायाचा प्रचार
प्रसार करण्यासाठी आपण कुठं कमी पडतोय पहिलं भाषेच्या ठिकाणी, बरोबर आहे का नाही? बाकीचे लोक एवढे विद्वान आहे का महाराज, अभ्यसूर गातात ते, पण तरी सुद्धा लँग्वेज हिंदी बोलतात चांगल्या प्रकारे, चांगल्या प्रकारची इंग्लिश बोलतात, त्याच्यामुळे ते प्रत्येक देशात जाऊन आपल्या संप्रदायाचा प्रचार करतात, धर्माचा प्रचार करतात. मला सुद्धा संप्रदायातल्या नवीन येणाऱ्या मुलांना विनंती करायची, बाबांनो आमचं जाऊ द्या, आमचं झालं गेलं पार पडलं, आता आम्ही गेलेलोच आहे ना महाराज, आता काय नवीन जे मुलं येतील त्यांनी पहिलं शालेय शिक्षण घ्या, पहिलं इंग्लिश शिका, आणि अशी कशी बी इंग्लिश नका शिकू, हिंदी पण परफेक्ट हिंदी शिका. लहानपणापासून इंग्लिश मिडियमला गेले, हिंदी मिडियमला जर गेले, आता आमचीच मुलगी एवढी सुंदर हिंदी बोलते की ती हिंदीच ऐकली नाही, कारण तिला शिकवायला केरळचे लोक आहे, एकदम सुंदर बोलते, इंग्लिश आहे, आता आपल्याला कळतच नाही पण बोलते. आता आपण शिकलोच नाही हे आपलं अज्ञान आपण प्रकट केलं पाहिजेत का नाही? पण भविष्यात 5 वर्षानंतर संप्रदायामध्ये येणारे जेवढे गायक वादक मुलं असतील त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, आम्ही ज्या चुका केल्या तुम्ही करू नका, पहिलं तुम्ही शालेय शिक्षणावर भर द्या आणि तुम्ही इंग्लिश परफेक्ट करा. नुसतं नाशिक जिल्ह्यात नका करू, नुसतं मराठवाड्यात नका करू, पुणे जिल्ह्यात नका करू, प्रत्येक देशामध्ये जाऊन माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायची विचाराची पताका तुम्ही काय केली पाहिजे. आता एवढं सुंदर झालं, एक कीर्तन एका टायमाला 5 लाख लोक पाहू शकतात महाराज, किती सुधारणा झाली. म्हणून ज्ञानोबराय तुकोबरायांनी जे आपल्यासाठी केलं निश्चित त्यांच्या स्वाधीन आपण जीवन केलं पाहिजे. माणसाने माणसाच्या स्वाधीन राहू नये, कारण जगातले प्रत्येक माणसं आहे अपूर्ण आहे, आणि अपूर्ण मनुष्य तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान देऊ शकत नाही. माणसाने माणसाकून अपेक्षा करणं म्हणजे उघड्या शेजारी नागवं गेलं रातभर इवान मेला असा कार्यक्रम आहे. एक तर अपेक्षा साधूकून करा 1, नाही तर दुसरी अपेक्षा संताकून करा 2, कारण ते सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये तुमची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, अपेक्षा करत असताना ज्ञानोबरायच्या दारात जा, अपेक्षा करत असताना तुकोबरायच्या दारात जा. अरे 7वी फेल लोकांना जर महाराष्ट्रातलं स्टार ज्ञानोबरायन केले, याच्यापेक्षा अजून काय द्यायला पाहिजे ज्ञानोबराय तुकोबराय महाराज, याच्यापेक्षा काय पाहिजे? तो एक आई आपल्या लेकराला काय देऊ शकते महाराज? ज्या लेकराला 2001 साली 2 साली घालायला कपडे भेटत नव्हते, ज्या लेकराला खायला मधुकरी भेटत नव्हती, त्या लेकराला 2023 मध्ये काय काय खाऊन किती किती खाव, याच्यापेक्षा अजून ज्ञानोबराय तुकोबरायने आपल्याला काय दिलं पाहिजेत महाराज? फक्त आपण कुठंतरी कमी पडतो. मी आवर्जून शब्द वापरतोय, घरी आपल्या कामधेनू गाय, पण आपल्याला जर्सीचं दूध प्यायची सवय झालेली. घरी कोणती गाय? कामधेनू गाय. अरे हजारो कोटी कामधेनूपेक्षा श्रेष्ठ माझे ज्ञानोबराय तुकोबराय आहे, आणि निश्चित तुम्ही त्यांच्या स्वाधीन जीवन करा. मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला सांगतो, तुमचं जीवन परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.